नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाद्वारे गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 2 टिपर आणि 1 पिकअप जीप अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे। पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे आणि तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी गोपाळपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 2 टिपर 1 पिकअप जीप अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असून सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आलेली आहेत आणि भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, राजेंद्र वाघमारे, पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगडाळे, पियुष भोसले, प्रमोद खंडागळे, महेश सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे, समीर पटेल, मंगेश बनसोडे, रविकिरण लोखंडे, पी कोईगडे, RB खंदारे, पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी होते। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी रफिक अत्तार यांचा रिपोर्ट।